भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी की जयंती के मौके पर महाराष्ट्र के अमरावती शहर में एक भव्य राज्य स्तरीय अटल दौड़ हाफ मैराथन प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता का आयोजन तुषार भारतीय मित्र परिवार, गुरुकुल बहुउद्देश्य शिक्षण संस्थान और अमरावती जिला एथलेटिक्स एसोसिएशन के द्वारा संयुक्त रूप से किया गया था। ये मैराथन सुबह शहर के दशहरा मैदान से उत्साहपूर्वक शुरू हुई। इस प्रतियोगिता में पुरुष और महिला दोनों वर्गों के कुल 3600 प्रतिभागियों ने भाग लिया। महाराष्ट्र के विभिन्न जिलों से धावक इस अटल दौड़ प्रतियोगिता के लिए अमरावती आए थे। इस प्रतियोगिता को युवा और अनुभवी धावकों से जबरदस्त प्रतिक्रिया मिली। प्रतियोगिता के विजेताओं के लिए कुल 5 लाख रुपए के नगद पुरस्कार रखे गए हैं और पुरुष वर्ग के विजेता को साइकिल और महिला वर्ग की विजेता को स्कूटी दी जाएगी। आयोजकों ने प्रतियोगिता के माध्यम से फिटनेस, खेल, संस्कृति और अटल जी के विचारों को फैलाने का उद्देश्य बताया। राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंदे ने स्वयं इस मैराथन में भाग लिया और धावकों का उत्साहवर्धन किया। इस मौके पर आयोजन संस्था तुषार भारती के अध्यक्ष ने कहा कि युवाओं में राष्ट्र निर्माण और स्वास्थ्य के क्षेत्र में अटल बिहारी वाजपेयी के योगदान के प्रति जागरूकता पैदा करने के लिए ऐसे आयोजन जरूरी हैं। प्रतियोगिता के पूरे मार्ग पर पुलिस व्यवस्था, चिकित्सा सुविधाएं और स्वयं सेवकों की व्यवस्था की गई थी। उत्साह, अनुशासन और खेल भावना का प्रदर्शन करते हुए अटल दौड़ हाफ मैराथन प्रतियोगिता सफलतापूर्वक संपन्न हुई। देखील मोठ्या प्रमाणात अटल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। काय सांगणार? माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दी निमित्ताने यावर्षी आपण पुन्हा एकदा हाफ मॅरेथॉन घेतली आहे राज्यस्तरीय। आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की जवळजवळ 3-3.5 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। 21 किलोमीटर मध्ये जो पहिला पुरुष येईल त्याला स्पोर्ट्स बाईक आपण देतो आहे आणि महिलांमध्ये जे आहे त्यांना आपण ज्युपिटर गाडी देतो आहे। या ठिकाणी नॅशनल लेवलचे स्पर्धक, खेळाडू आलेले आहेत आणि मला खास करून सांगा असं वाटतं की 83 वर्षाच्या एक तरुणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। एक सहकुटुंब, सहपरिवार पूर्ण धावतात आहे। मला असं वाटतं की जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अटलजींना अभिवादन करण्याचा हा एक चांगला प्रयोग आम्ही या ठिकाणी केला आहे। त्याचबरोबरीने चौकांमध्ये आपण वैद्यकीय व्यवस्था उभी केली आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या गाडीच्या मागे आपण धावण्याच्या मागे ॲम्ब्युलन्स पण ठेवलेली आहे। त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था, त्या ठिकाणी स्वागत करणारी जनता, सगळी व्यवस्था आपण या निमित्ताने या स्पर्धेत केली। फॉर रन मध्ये अमरावतीकर 5000 अमरावतीकर आज धावले। गुरुकुल बहुउद्देशीय संस्था आणि तुषार भारतीय मित्रमंडळ यांनी आज सकाळपासून जी मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन घेतलेला आहे आणि पूर्ण सकाळी 6 वाजतापासून सगळे युवक उत्साहामध्ये आले आणि आता अबोव 40चेही सगळे नागरिक अतिशय चांगल्या तऱ्हेने धावले। एक चांगला संदेश माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त आज 25 डिसेंबरला तुषार भाऊंनी दिलेला आहे। सगळ्यांनी आरोग्यासाठी धावावं, चालावं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं फिट इंडियाचं, विकसित इंडियाचं स्वप्न पूर्ण करावं। आपण सुद्धा यामध्ये सहभाग घेतला? नाही, मी रोज मॉर्निंग वॉक करतो, परंतु आज धावलो आणि फिट राहण्याकरता रोज व्यायाम करणं आवश्यक आहे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी सगळ्या राष्ट्राला संदेश देतात की फिट असलेलं राष्ट्र, सुदृढ राष्ट्र हेच विकसित राष्ट्र होऊ शकतं आणि म्हणून तोच संदेश आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये प्रत्यक्षात आणला।